असे आपले सर्वांचे लाडके शेतकऱ्यांचे नेते माजी राज्यमंत्री आदरणीय रविकांतदादा तुपकर आपल्याला मार्गदर्शन करतील. मी साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला अमूल्य मार्गदर्शन करावं. आदरणीय दादा. गौरव कर्तृत्वाचा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या विचार मंचावर उपस्थित असलेले आमचे अतिशय जीवलग मित्र ज्यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर केला, जागर केला, असे आमचे जीवलग मित्र प्राध्यापक यशवंत गोसावी सर, तुमच्याच जवळचे आमचे मित्र गेवराई पालघरचे सरपंच आणि अभिनव आंदोलन सम्राट म्हणून ज्यांच्या अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्राला ओळख आहे असे मंगेशजी साबळे, आमचे मित्र शिवव्याख्याते भोकरदन तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय कृष्णा पाटील इंगळे असईकर, दुसरे व्याख्याते आमचे मित्र अजयनाथजी वानखेडे, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळे आज या ठिकाणी एकत्रित झालो असे आपले सगळ्यांचे लाडके मानले नारायणराव लोखंडे आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सगळ्या गावकरी बंधूंनो, भगिनींनो, सगळे लहान बालगोपाल आणि ज्यांचा सत्कार झाला असे सगळे आपल्या गावचे भूमिपुत्र. हे पूर्ण बोल झालं असणार आहे कारण 2 तास झाले कार्यक्रम सुरू. मी 1.5 तास बोलणार आहे, सर 1.5 तास बोलणार आहे. अजून तुम्हाला किती ऐकायचं आहे? चालते ना 1.5 तास बोललं तर तुमच्या चेहऱ्यावर एकदम टेन्शन आलं की आता हा किती वेळ गेला, अजून किती वक्ते राहिले, तुम्हाला टेन्शन आलं असेल. टेन्शन विजू नका, मी पण थोडक्यात संपवतो. सरांचं भाषण मला ऐकायचं आहे, सरांचं व्याख्यान मला ऐकायसाठी मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेलो आहे. मी बुलढाण्याचा आहे, नारायण हा माझा अतिशय जवळचा जीवलग मित्र आहे, किंबहुना माझा छोटा भाऊ आहे. आणि नारायणचं निमंत्रण आज खरं तर माझा अकोटला कार्यक्रम होता, पण नारायण लोखंडेने आपल्याला निमंत्रण दिलं. नारायणचा शब्द आयुष्यात आपल्याला टाळता येणार नाही, ही भावना माझ्या मनामध्ये पहिल्यापासून आहे. म्हणून मी अकोटचा कार्यक्रम कॅन्सल करून आज तुमच्या गावच्या कार्यक्रमासाठी आलो आणि हा कार्यक्रम मला एवढा आनंद झाला. माझ्या म्हणजे असा कार्यक्रम माझ्या गावात मी घेतला पाहिजे अशी प्रेरणा आता मला तुमच्यापासून मिळाली. खूप सुंदर कार्यक्रम. कसं असतं, शाळेतला पोरगा वर्गात जर का पहिला आला, सगळ्या गल्लीने कौतुक केलं, गावाने कौतुक केलं, पण आई वडिलांना जोपर्यंत पाठीवर थाप मारली नाही किंवा मारत नाही तोपर्यंत पोराला पहिला येण्याचं कौतुक वाटत नाही. लक्षात घ्या. हे इथे इकडे जे सगळे बसलेले आहेत फेटे बांधून, यांचं कौतुक सगळ्यांनी केलं असेल. त्या भागात नोकरी करणारे सगळे लोक तुमचं कौतुक करत असतील, पण आपल्या गावच्या मातीने आज आपल्या पाठीवर थाप टाकली. हे पद्मश्री पुरस्कारापेक्षा सुद्धा मोठा गोष्ट आहे. हा तुमच्यासाठी पद्मश्री पुरस्कार आहे. घार उडे आकाशी चित्त मात्र पिलापाशी. हे कुठेही नोकरी करत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रोज यांना आपल्या गावात काय झालं याचा अपडेट लागतं. बरेच जण लोकांनी आज काय घडलं, आज कुणाचं काय सुरू आहे, कुणाचा पोरगा पास झाला, ए पुरीनो असं कोण करणार मावशी? आपल्या गावात काय झालं काय नाही याचं सगळं लेखा यायला लागतं. आणि जेव्हा माणूस गावात असतो तेव्हा तर काही नाही, पण जेव्हा गावाच्या बाहेर जातो तेव्हा गावाप्रती ओढ माणसाची निर्माण होते की सगळं लक्ष गावामध्ये असतं, सगळं लक्ष घरामध्ये असतं. आपल्या घरात काय सुरू आहे, आपल्या गावात काय सुरू आहे, आपल्या गावात कुणाला आपण मदत करू शकतो का, ही भावना या सगळ्या फेटेवाल्यांच्या मनामध्ये असते. मला याची जाणीव आहे, कारण मी महाराष्ट्राचा कानाकोपरा सातत्याने फिरत असतो. मला नारायणरावाचं कौतुक याच्यासाठी वाटतं. नारायणराव गौतमी पाटीलचा पण कार्यक्रम घेऊ शकले असते, पण नारायणरावांनी कार्यक्रम घेतला. माझ्या गावातून जे लोक मोठे झाले, परीक्षा देऊन मोठे झाले, चांगल्या पदावर गेले, या लोकांचा सन्मान झाला पाहिजे. आणि या निमित्तानं प्राध्यापक यशवंत गोसावी सरांचं व्याख्यान आपल्या गावकऱ्यांना ऐकवता आलं पाहिजे. किती छान योगा नारायणरावांनी या ठिकाणी जुळून आणला. म्हणजे मी तर मंत्रमुग्ध झालो आजचा कार्यक्रम पाहून. तुमची उपस्थिती भरगच्च आहे आणि इतकं छान तुम्ही या ठिकाणी केलं, म्हणजे माझं मन खऱ्या अर्थानं भरून. आता जसं मंगेशरावांनी सांगितलं
की तुमच्यापासून या नवीन पोरांना प्रेरणा मिळणार आहे. हे सगळे लहान गोपाल जे आहेत यांच्या मनावर हे सगळे संस्कार कोरले जातात आणि यांनाही वाटेल की माझ्या गावामध्ये असा सत्कार झाला पाहिजे, माझ्या पाठीवर कुणीतरी थाप टाकली पाहिजे. ही थाप अशीच पडत नाही, हा सत्कार असा होत नाही. त्याच्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात, त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते, कठोर मेहनत. आता मला वाटतं तुम्हीच बोलले की मिरकुट एकीकडे गेलं, वरण एकीकडे गेलं आणि पोह्यामध्ये किडे निघाले. अशा विपरीत परिस्थितीतून काम केल्याशिवाय किंवा हा संघर्ष भोगल्याशिवाय माणूस एका शिखरापर्यंत जात नाही. पण आता तुम्ही सगळे जेवढे परीक्षा पास झाले, मायच्या तुम्ही एकच परीक्षा दिली, आम्हाला दर 5 वर्षांनी जावं लागतं. मला मंगेश राव दर 5 वर्षाला परीक्षा द्यावं लागतं. मंगेश राव तर 5 वर्षी मी उलटू दिले नाही. दीड वर्षातच 2 परीक्षा दिल्या, पण गडी दोन्ही याच्यात फेल झाला. मी एकच परीक्षा दिली, मी फेल झालो, पण आम्ही काही हिंमत सोडत नाही. मंगेशराव आता कानात मला सांगत होते, मंगेश साबळे म्हणे हे जे सगळे फेटेवाले म्हणजे आपल्याकडे पण हसून राहिले म्हणे. अहो म्हटलं मंगेशराव त्याला वाटत असेल यशवंत गोसावी फक्त प्राध्यापक, हे 2 बिन शिकलेल्याच्या हातून आपला सत्कार आहे. दाढीवाल्याचे दिवस आहे, तुम्ही पण सर दाढीवाला, इमानदारीने सगळ्या दाढीवाल्याचे दिवस आहे. म्हणून मी दाढीवाला चालू केलेला आहे. मी बी तिकडे उभा होतो लोकसभेला बुलढाण्यात, मला बी लोकांना वर्गणी करून उभं केलं. तुमच्या निवडणुकीच्या पूर्वी लोकसभेची आमची निवडणूक होती, 15 दिवसाचा फरक होता. मला लोकांना अपक्ष उभं केलं तिकडे निवडणुकीत. माझ्याकडे पैसे नव्हते, काही नव्हतं. आता लोकसभेची निवडणूक लढणं म्हणजे काही साधी सोपी गोष्ट आहे का? तर आमच्या मंगेशरावांना माहित आहे. तर माझ्यानंतर ते लढले, मला लोकांनी वर्गणी करून उभं केलं. माझ्या भागातल्या लोकांना मी म्हटलं माझ्याकडे पैसे नाही, मी कसं निवडणूक लढू? माझी आई रोज शेतात जाते, माझे वडील आजही रोज शेतात जातात, माझे वडील रोज वावरात झोपत असतात, सकाळी येतात, घरी आंघोळ पाणी करतात, पुन्हा वावरात जातात. म्हणजे मी इतक्या सामान्य घरातला पोरगा आहे. आणि मी म्हटलं मला काही वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाही, मी कशी निवडणूक लढू? ती लोकसभेची दिल्लीच्या सभागृहात लोकांनी सांगितलं तुला वर्गणी करून आम्ही पैसे देतो, पण तुझ्यासारखा माणूस संसदेत गेला पाहिजे. तुम्हाला सांगतो लोकांनी मला 1-1 रुपये, 100-100 रुपये, 500 रुपये वर्गणी करून लोकसभेला उभं केलं आणि तब्बल 2.5 लाख मताचं दान माझ्या झोळीमध्ये टाकलं जातं. माझा पराभव जरी झाला असेल, पण मला पराभव झाल्याचं दुःख नाही, पण 2.5 लाख शेतकऱ्यांची एकजूट मी करू शकलो याचा मला आनंद आहे. आमचे मंगेशराव त्याच्यानंतर लढले, माझं चिन्ह पाना होतं. आमचं मी पाना 12 भोकाचाच आहे, कुठं बी लागतो. तर तुमचाच लागतो असं नाही, आमचा बी लागतो. माझं चिन्ह पाना होतं, मंगेशरावनं बी पाना घेतला, त्याला बी 1.5 लाख मतं मिळाले. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. जसं तुमचा वेळ एकदा लागला तसं आमचा समजा नाही लागला, पण लागल. आम्ही आशावादी आहे, आज नाही लागल उद्या लागल, पण आम्ही काही हिंमत सोडत नाही. आम्ही बी लढणारे लोक आहोत. पण सांगायचं तात्पर्य असं की कोणत्याही क्षेत्रामध्ये मेहनत केली, सातत्य ठेवलं, प्रामाणिकपणे एखाद्या क्षेत्रामध्ये काम केलं, यश हे जवळ असतं, यश हे दूर नसतं. आज मी प्लेन ग्रॅज्युएशन झालेला माणूस आहे. मंगेशराव तुमचं किती झालं? तुमचं बी ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशनला काही फार किंमत नाही आता, तर तुमच्या सगळ्यांकडे पाहिलं आम्हाला वाटतं आम्ही काहीच नाही. इतकं तुमचं सगळ्यांचं चांगलं शिक्षण झालेलं आहे, पण आमचा कुठंच मेळ लागला नाही म्हणून आम्ही इकडे आलो असं बी नाही. तर तुम्हाला वाटेल याचा काहीच मेळ लागला नाही म्हणून इकडे घुसला का राजकारणात? नाही, मी ठरवून आलो. मी शाळेतच ठरवलं होतं की मला सामाजिक क्षेत्रात काम करायचंय, मला राजकीय क्षेत्रात काम करायचंय. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, पण त्या क्षेत्रात तुम्ही बाप असले पाहिजे, त्या क्षेत्रात तुम्ही हिरो असले पाहिजे. कोणत्याही डिपार्टमेंटला काम करा, कुठेही काम करा, तिथं तुमचं नाव निघालं पाहिजे. मंगेश साबळे जिल्हा परिषदच्या निवडणुकीत पराभूत झाला, म्हणून मंगेश साबळेचं नाव काही महाराष्ट्राच्या पटलावरून गायब झालं नाही. तर मंगेश साबळेची ओळख ही निवडणूक जिंकणे ही नाहीये. मंगेश साबळेची ओळख वंचितांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणे ही मंगेश साबळेची ओळख. मी हरलो म्हणून काय आमची किंमत कमी झाली नाही. तर लढणारी माणसं इतिहास घडवत असतात. माणसाने आयुष्याच्या शेवटपर्यंत लढलं पाहिजे. मृत्यूनंतर आपल्याबद्दल लोक काय बोलतात आपल्या, हे खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याची कमाई आहे असं माझं मत आहे. एखाद्या माणसाचा मृत्यू झाला, तसं स्वर्गीय अजितदादा पवार गेले, तुम्ही एकदाही भेटले नाही, पण तुमच्या डोळ्यात पाणी आलं की नाही? इमानदारी तुम्हाला वाईट वाटलं की नाही?
वाटलं का नाही वाटलं? तुम्ही अशा कावऱ्या कोण बोलायला? मी बुलढाण्याचं आहे, मी फार लांबचं नाही, एकाच तासाच्या अंतरावर आहे. तुम्ही असे टेन्शन मध्ये आले जसे की आता आम्ही लय मोठं सांगणार आहे तुम्हाला. त्या मृत्यूची बातमी जेव्हा आपल्या कानावर पहिल्यांदा येते आणि त्याची पहिली प्रतिक्रिया बातमी आल्यावर जी असते ती खरी श्रद्धांजली असते. बाकी श्रद्धांजल्या खोट्या. अमुक अमुक माणूस गेला, अरे वाईट झालं, आमच्या गावात आता 2 दिवस चूल पेटणार नाही, समजून घ्या त्या माणसानं आयुष्यात चांगलं काम केलेलं आहे. अमुक अमुक माणूस गेला, तो जिवंत होता अजून, तो तर लवकर जायला पाहिजे होता, समजून घ्या याला फक्त धुरेखोराचा कार्यक्रम केला आणि याला काढ्या करायचे धंदे केले आयुष्यात. आपल्या मृत्यूनंतर आपल्या पुढच्या 4 पिढ्यांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. आपल्या मृत्यूनंतर समाजाने आपलं उदाहरण लोकांना दिलं पाहिजे. असं आपलं जगणं चांगलं असलं पाहिजे. आयुष्यात करायचं काय? सगळ्यांनाच मरायचंय, सगळ्यांनाच जायचंय, पण असंच जगा आयुष्यामध्ये की तुमचं नाव पुढच्या अनेक पिढ्यांनी घेतलं पाहिजे, आपल्या गावाने घेतलं पाहिजे, गावातल्या अनेक पिढ्यांनी पुढे चालवलं पाहिजे. अशा पद्धतीचं आपलं जगणं असलं पाहिजे, असं माझं मत आहे. आमचे आजोबा असे होते, आमचे पंजोबा तसे होते, हे महत्वाचं आहे. नारायण लोखंडेंनी हा जो कार्यक्रम घेतला, त्या गावकऱ्यांनी जो कार्यक्रम घेतला, बळीराजा फाउंडेशनने जो कार्यक्रम घेतला, या कार्यक्रमाचा इतिहास होणार आहे, इतिहास लिहिला जाणार आहे. म्हणून उद्या शाळेत जर का इतिहास शिकवला पोराला, पोरग चौथीतून दुपारच्या सुट्टीत घरी जेवायला आलं आणि त्यानं जर समजा तुम्हाला विचारलं तुम्ही पंजोबा झाल्यावर, आजोबा पंजोबा आज शाळेत आम्हाला इतिहास शिकवला. आपल्या बरंजळा गावामध्ये 2026 साली एक नारायण लोखंडे नावाचा माणूस होता, त्याने असा एक कार्यक्रम घेतला होता, सत्काराचा मोठा सोहळा घेतला होता, तुम्ही कुठे होते? अरे मला झोप आलती रे, मी काही गेलोच नाही त्या कार्यक्रमात. मायचं ते पोरग तुमच्या तोंडावर थुकल, इमानदार. पण तुम्ही जर का म्हणलं हो त्या कार्यक्रमात मी होतो पूर्ण वेळ, यशवंत गोसावी आले होते, मंगेश साबळे आले होते, अमुक अमुक लोक आले, सुंदर कार्यक्रम झाला, आगळा वेगळा ऐतिहासिक कार्यक्रम झाला, त्या पोराची कॉलर टाईट होईल, ते शाळेत जाऊन सांगितलं त्याच्या मित्रांना की असा कार्यक्रम झाला, मग आजोबा त्या कार्यक्रमात होता, मग पंजोबा त्या कार्यक्रमात होता. जे काम समाजासाठी चांगलं करतात त्या कार्यक्रमात तुम्ही गेलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत. समाजासाठी कुणी काही चांगलं करो, त्या कामात तुम्ही गेलं पाहिजे. आणि या सगळ्या पोट्ट्याला सांगतो, हे फेटेवाल्याकडे पाहा, इकडंच जा, इकडे काही मेळ नाही, वावरात काही मेळ नाही. इमानदारीनं ज्यानं वावर केलं त्याचा कार्यक्रमच आटपला. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतो, पण परिस्थिती इतकी वाईट आहे, शेतकऱ्यांच्या पोराला पोरी सुद्धा भेटत नाही. आता प्रत्येक गावात 100 पोरं बिना लग्नाचे फिरून राहिले. तुमच्या गावात काय परिस्थिती आहे मला माहित नाही, तुमच्या गावात बरं असेल हे नोकऱ्यामुळे. नाही तर ज्या गावात नोकऱ्या कमी आहेत ना, इमानदारीनं चांगली सुंदर पोरगी असली तर नोकरीवाल्याला जाती, नाकारवाल्यानं बरी असली, रंगान सावळी असली तर दुकानदाराला जाती, आणि 3 नंबर आपल्याकडे. म्हणजे पोरगी बी हंबाडी, पोरग बी हंबाड, लेकर बी हंबाड. माय कुल्लू मुल्लू बाप हुल्लू बुल्लू, दोघांच्या पोटी वालेराचं पिल्लू. इमानदारीनं अशी आपली अवस्था आहे. आता तर 3 नंबरची बी पोरगी तुम्हाला भेटत नाही. काय सांगावं तुम्हाला? अहो तुम्ही समजा आता दिल्लीला गेले, जॅकेट घालून गेले, परफ्यूम मारून गेले, तुम्ही सांगितलं मग बंबईच्या, अरे तू गाल फडा सांगते तू बरं आला म्हणून. आता ही यायला तुम्ही तुमच्यात मिक्स करा. मी इमानदारीने सांगतो नोकरीवाला कोण कोण आहे, याचे गाल वर येले, हे जरा तंदुरुस्त दिसू राहिले, तुम्ही खडमटे दिसू राहिले. मराठी टेकली आपली अवस्था आहे. कशामुळे? सोयाबीनला भाव नसल्यामुळे, कापसाला भाव नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती तुमची कोलॅप झालेली आहे. 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीच होतं. म्हणजे आपला बाप जर मार्केटमध्ये 1 क्विंटल कापूस घेऊन गेला तर आमच्या मायसाठी 1 तोळा सोनं आणत होता. आज सोन्याचा भाव किती हो? तुम्ही नका सांगू, तुम्ही घेता, तुम्ही सोनं विकत घेता, हे देता. सोन्याचा भाव किती आहे सांगा हो? तुम्हाला एकालाही माहित नाही, तुम्हाला फक्त मोडायचा माहित आहे. किती आहे सांगा बरं? 1.75. याला परफेक्ट माहित आहे, नोकरीवाला आहे. 1.75. 1972 साली जर 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होतं, तर सोन्याच्या बरोबरीचाच कापसाचा भाव वाढायला पाहिजे होता. जर क्विंटलचा कापसात सोन्याच्या तोळ्याचा भाव जर 1,75,000 रुपये आहे, तर कापसाचा भाव किती पाहिजे होता? बोला बोला, 1.75 पाहिजे होता.
आणि 1,75,000 रुपये जर क्विंटल कापूस असता तर तुम्ही कशाला मरायला आले असते इथं? तुम्ही तर 5 मजली बिल्डिंग बांधली असती, एसी मजल्यातून सांगितलं असतं गोसावी सर आज सुनने का मूड नाही आहे, तुम कला इमानदारीनं हे करून आले. याचा पुरा मेळ बांधलेला आहे आणि आमचा बी मेळ आपला बी बांधलेलाच आहे. कसे भिकाऱ्याच्या घरी भिकारी गेला आता भाऊ वापस आला. तुमची आमची अवस्था सारखीच आहे. मंगेशरावचा महाबी मेळ पांगेल, फक्त गोसावी सरचा बरा आहे कारण त्याला पगार येतो. मेळ तर खरंच आमचा तुमचा आणि आमचा बसला पाहिजे. एकदा पहिले तुमचा मेळ बसावा म्हणून आम्ही भांडतो, पण तुम्ही एका ठिकाणी येत नाही. तुमच्या गावात 17 पक्ष 34 पार्ट्या म्हणजे काय तुम्ही लोक काही मला समजतच नाही. एवढं राजकारणाचं भूत तुमच्या कशात घुसलंय, उरात घुसलंय काही समजतच नाही. कसलं राजकारण करता तुम्ही? पंजाबमध्ये जा, शेतकरी एकजूट आहे. तुम्ही एक संघ का होत नाही? जातीच्या मुद्द्यावर एका मिनिटात एकत्रित येता, धर्माच्या मुद्द्यावर एका मिनिटात एकत्रित येता, मातीच्या मुद्द्यावर एका मिनिटात एकत्रित का येत नाही? का सोयाबीनचे भाव वाढायची सरकारची हिंमत झाली? भारत अमेरिका व्यापारी कराराला सोयाबीनचे भाव पडलेले आहेत. शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपला कांदा तिकडे बंदरावर सडतो आहे, तांदूळ बंदरावर सडतो आहे, द्राक्ष बंदरावर सडतायत युद्धामुळे आणि भारत अमेरिका व्यापारी करारामुळे अमेरिकेतून आता सोयाबीन इकडे येणार आहे, तेल इकडे येणार आहे, तुमच्या सोयाबीनचे भाव पडणार आहे. तुम्हाला एकालाही वाटलं नाही विरोध करावा? तुम्हाला एकालाही वाटलं नाही रस्त्यावर यावं? देणे हरी पलंगावरी? मला तर इमानदारीनं कधी कधी वाटतं की तुम्ही सोयाबीन लावता का? अहो सोयाबीनवाले का कापूसवाले? कापसाला भाव किती आहे? 7,000 आणि एका क्विंटलचं उत्पादन खर्च 12,000 म्हणजे लावले 12,000 आणि आणले 7,000. एंडो सलमान पिसान का बियर पिसान मरसान? आम्ही सोयाबीनवाले एका क्विंटलला लावले 7,500 उत्पादन खर्च आणि आणले किती? 5,000. मेला. बरोबर आहे का चूक आहे? मला तर कधी कधी वाटतं ना तुमच्या कापसाला प्रति क्विंटल 2,000 रुपये भाव भेटा. मायच्या इमानदारी तरी तुम्ही काय म्हणसाल? ठेविले अनंत तैसेची रावे, कुणी बी यावे ठोकून जावे, आमचं काही म्हणणं नाही. देरे हरी पलंगाव आम्ही काही बोलणार नाही. आज सोयाबीनचा मेळ पांगला, कापसाचा मेळ पांगला. इमानदारीनं तुम्हाला सांगतो, तुम्ही उठाव केल्याशिवाय तुमचा मेळ बसत नाही. नाही तर आमच्या सारखे लढू खपून जातील, पण तुम्ही काही मेळ लागू देणार नाही. गावात पुढारी आला, तुमच्या खांद्यावर हात टाकला की तुम्हाला कौतुक वाटते, पण सोयाबीनच्या भावाबद्दल तुम्ही बोलत नाही, कापसाच्या भावाबद्दल तुम्ही बोलत नाही. ते बच्चू कडू साहेबांना आम्ही तिकडे नागपूरला आंदोलन केलं मधात. आम्ही 50च उरलो होतो, बाकी बंद घरी गेले दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. आणि लोक म्हणते कर्जमाफीचं काय झालं? तू गोतडी झोपतो आम्हाला विचारतो का कर्जमाफीचं काय झालं? लोक मला फोन करून विचारते, मग ती 30 जून तारीख करून घेतली, तू कुठं होता गोधडी छोट्या? तू मर तिथे खप आमच्या सगळं तुमच्या पोलीस केसेस घे, जलात जा मंगेश साबळे सगळे आणि तो मेळ लावून घे. हा इकडं शेकोटीवर गप्पा आणतोय, म्हणतोय कापसाच्या भावाच काय झालं, कुठलं घालून म्हणतो, काऊन वाढवली नाही तुम्ही? असं चालणार नाही. तुम्हाला एक संघपणे एकत्रित द्यावं लागेल. अरे सगळ्या लोकांच्या संघटना आहे ना, पोलीस पाटलाची संघटना, सरपंचाची संघटना, ग्रामसेवकाची संघटना. मै बायको तर 5 वर्ष झाले बाया मागे लागेले की तू अंगणवाडीची बायाची संघटना काढ, पण यायच्या नादी लागू नको. अंगणवाडीच्या बायांचा मोर्चा काढला की दर महिन्याला 100 रुपये आणून देतात त्या, आणि मोर्चाला बी येत्या. आणि तुम्ही 100 रुपये जाऊ द्या, पण तुम्ही येत बी नाही आणि घरी बसून गप्पा आणता. सकाळी निरीक्षणाचा चहा घेता, ग्रामपंचायतच्या वाटेला येता, पेपर हातात घेता. सोनिया गांधीचं चुकलं, शरद पवारचं चुकलं, उद्धव ठाकरेचं कसं होईल, एकनाथ शिंदेची मजा सुरू आहे, नरेंद्र मोदीचं कसं होईल, आणि तुला माहिती आहे का तिकीट कोणाला भेटणार आहे? तुझ्या घरात तुझी बायको पण विचारत नाही. इमानदारीने सांगा, बायको विचारते का तुम्हाला? आता हा कार्यक्रम झाल्यावर घरी नाही, बरं आम्हाला चहा घ्या तुमच्या. हे आम्ही 50 जण येतो आणि तुम्ही फक्त एकच काम करायचं की हॉलमध्ये बसून पायावर पाय ठेवून मोठ्या आवाजात बायकोला सांगायचं, ए
आपल्या घरी रविकांत तुपकर, यशवंत गोसावी, मंगेश साबळे आले, एक 50 कप चहा ठेव, हिंमत आहे का तुमच्या? अरे तुम्हाला गुपचूप घरात किचन मध्ये जावं लागेल, बायकोच्या कानात सांगावं लागेल, मोठे पाहुणे आले 50 जण, 25 कप ठेवજો, अर्धा करजो, पाहुणे गेल्याशिवाय दांगडो करजो नको. ही तुमची अवस्था आहे. पण पारावर आले सकाळी की गप्पा नरेंद्र मोदी शिवाय हलतच नाही. अमेरिका, इराण शिवाय गप्पाच नाही तुमच्या. बंद सोयाबीनचं पाणी घरात गेलं चालतं, पण यायच्या गप्पा साऱ्या मुंबई दिल्लीच्या वरच्याच. जरा जमिनीवर या, आपलं बोला. तुम्ही इतकं पिकवता पण हक्कासाठी भांडत नाही. या देशामध्ये जो न्याय मागेल, जो रस्त्यावर उतरेल त्यालाच न्याय मिळतो. जसं लेकरू रडल्याशिवाय त्याची माय त्याला दूध पाजत नाही, तसं बोंबलल्याशिवाय आपलं काही खरं नाही. मृत्यू तुमच्या गावाचं मला कौतुक आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने नोकरीत गेले. नाही तर गावागावातले पोरं काय करते, कोणत्याही आमदार खासदाराचा वाढदिवस असला की बॅनर लावतात मोठमोठे, वर साहेबाचा फोटो, खाली 12 चमचे, आडव्या दांडीचा, उभ्या दांडीचा, बारकी पळी, बारका चमचा. साहेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. म्हणजे साहेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा कहून की तुम्ही 100 वर्ष जगा, आमच्या बापाचं वाटलं तुम्हीच केलं, आमचं बी तुमच्याच हाताने झालं पाहिजे, दुसऱ्याचा हात लागू देऊ नका. अरे तुमच्या मायच्या इमानदारीने सांगा, तुम्ही बापाचा वाढदिवस केला का? मायचा केला? त्याचा तर डायरेक्ट दिवस केला म्हणजे बोंबलाच केला. पुढाऱ्याचे वाढदिवस घालता लाजा वाटायला पाहिजे आपल्या लोकांना. कशाला पुढाऱ्या मागे हिंडा? आपल्या भागात आपला पुढारी तयार करा. हे नारायण लोखंडेचं नेतृत्व तुम्हाला दिलंय, चांगला नेता आहे, याला ताकद दिली पाहिजे ना. पण तुम्ही त्याच्याबरोबर उभं राहा. जसं मंगेश साबळेने तुम्हाला साथ घातली, मी पण सांगतो की नारायण लोखंडे सारखा कार्यकर्ता आहे, प्रामाणिक आहे, त्याच्या पाठीशी उभा राहा. पण आपल्याला कसं आहे, बारका चालत नाही, गबऱ्याच लागतोय. मोठाच पाहिजे तुम्हाला बी. खुशाल याच्या त्याच्या मागे आचारी करत हिंडण्यापेक्षा आपल्या हक्कासाठी रस्त्यावर आहे, आपल्या हक्कासाठी भांडा, गावाच्या विकासासाठी भांडा. आपली पोरं शिकली पाहिजे, चांगल्या पद्धतीने पुढे गेली पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न करा. मायच्या या पुराच्या मागे हिंडू नका. जवळ का मेळ लागेल का तुमचा, मी सांगतो ते. नाही तर उद्या मला शिव्या घालचाल पारावर येऊन. तुम्ही उद्या शिव्या बी घातल्या तर मला काही फरक पडत नाही, कारण मला हाच कार्यक्रम आहे दररोज. महाराष्ट्रभर फिरत असतो आम्ही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो, जसं भगतसिंग कुठे गेले तर स्वातंत्र्याचा विचार मांडायचे, तसं आम्ही कुठे गेलो तर शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याचा विचार मांडण्याचं काम करतो. आणि तुम्ही सुद्धा नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी गेले तर आपल्या गावभरातल्या शेतकऱ्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपल्या मातीशी आपली नाळ कायम ठेवली पाहिजे. एवढीच विनंती या निमित्तानं मी करेन. जे प्रेम गावच्या मातीत मिळतं ते प्रेम हिंदुस्थानाच्या कोणत्याच कोपऱ्यात तुम्हाला मिळू शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. म्हणून आपल्या गावचा विकास, आपल्यानंतर 4 पोरं नोकरीत गेले पाहिजे, आपल्यानंतर कोणी MPSC झालं पाहिजे, आपल्यानंतर कोणी क्लास 1 झालं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जर का गावच्या पोरांना मार्गदर्शन केलं, ताकद दिली, तर निश्चितपणे बरंजाळा गाव या पंचकृषीतलं, या तालुक्यातलं नोकरीमध्ये नंबर 1चं गाव म्हणून राहील, एवढा मला विश्वास आहे 100%. समजदार मंडळी गावातली आहेत, चांगली मंडळी या गावामध्ये आहेत. 3 तास झाले तुम्ही बसले, तुमच्या पायाला तुंबडी लागली असेल, पण तुम्ही हलायला तयार नाही. याच्यावरनं तुमच्या गावाचं सगळ्यांचं कौतुक मला करावं असं वाटतं. मी ज्यांचा सत्कार झाला त्यांना शुभेच्छा देतो, ज्यांचा सत्कार होणार आहे त्यांनाही शुभेच्छा देतो पुढे भविष्यामध्ये. आणि हा कार्यक्रम सातत्यानं नारायणराव घेत राहा, जेणेकरून या कार्यक्रमातून एकमेकांना प्रेरणा मिळेल आणि नवीन पिढी चांगल्या पद्धतीने पाऊल टाकेल. एवढंच या निमित्तानं सांगतो. पुन्हा सांगतो शेतकऱ्यांनो की असंच हातावर हात धरून बसू नका. भांडायला शिका, लढायला शिका. भांडल्याशिवाय, लढल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. अन्यथा आपलं वाटोळं ठरलेलं आहे. आज दर दिवसाला 10 शेतकरी आत्महत्या करतायत. उद्या 100 शेतकरी रोज जरी मेले तरी त्याचं कोणाला काही वाईट वाटणार नाही. आणि आमच्यासारखी मोजकी लोक लढणारी शिल्लक उरली आहेत महाराष्ट्रात आता. आणि तुम्ही जर का आमच्या बी कंपन्यात आता घातल्या तर कोणीच राहणार नाही तुमच्या बाजूनं. त्याच्यामुळं जी लढणारी माणसं आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहा, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि नारायणरावच्या बाबतीत एक शेर सांगतो तुम्हाला. नारायणराव कसा माणूस आहे, कमी बोलतो पण मुद्द्याचं बोलतो. आमच्यासारखं मंगेशराव सारखा आमच्यासारखा आक्रमक नाही, पण मुद्दे धरून बोलणारा माणूस आहे, भांडणारा माणूस आहे. पण नारायणरावसाठी 4 ओळी सांगतो.
स्नेह और प्यार के मोती लुटा के चलते हैं, सभी को अपने गले से लगा के चलते हैं। कोई कैसे करे इनके कद का अंदाजा, ये आसमाएं फिर भी सर झुका के चलते हैं, ये आसमाएं फिर भी सर झुका के चलते हैं. म्हणून नारायणरावला जपा. नेतृत्व उभं व्हायला खूप ताकद लागते. मला 22 वर्ष झाले. तुम्हाला किती झाले सर? 18. सरला झाले. तुम्हाला 7 वर्ष झाले. मंगेशराव जरा कमी दिवसात बॅटिंग करू राहिले. आमचं 22 वर्ष झाले तरी अजून मिळ नाही. पण आम्ही काही हिंमत हारणार नाही. मायचान सांगा, आम्ही कोणत्याही पक्षात गेलो तर मागच्या दारात कधी आमदार होऊ शकतो का नाही? इमानदारीने सांगा बरं. पण कसं व्हायलंय, आमचा जीव तुमच्यात लागेल, तुमचा जीव दुसऱ्यात लागेल, असं ना ते. आम्ही तुमच्या नांदी आहे, तुम्ही दुसऱ्याच्या नांदी आहे. तर त्या दुसऱ्याच्या तिसऱ्याच्या नांदी राहू नका. शेतकऱ्याचा झेंडा आपला खंबीर ठेवा. दांडा कोणाचाही घ्या, झेंडा कोणाचाही घ्या, पण दांडा आपला असला पाहिजे शेतकऱ्याचा. एवढं मात्र निश्चितपणे ध्यानात ठेवा. आणि कोणाला जातीचं स्पिरिट आहे, कोणाला धर्माचं स्पिरिट आहे. कोण म्हणतं हिंदू खतरे में है, कोण म्हणतं मुसलमान खतरे में है. मी त्याच्या 4 पावलं पुढे जाऊन सांगतो. कोणी म्हणतं गर्व से कम हिंदू है, कोणी म्हणतं गर्व से कम मुसलमान आहे. मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, गर्व से कहो हम किसानों की औलाद है. हे तुम्हाला गर्वाने आणि अभिमानाने सांगता आलं पाहिजे. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है. राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है. मौत क्यों आज आ जाए, डरता कौन है. तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं, मगर फैसला मैदान में होगा, मरता कौन है. फैसला मैदान में होगा, मरता कौन है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.